प्रस्थानत्रयीपैकी एक आहे प्रस्थानत्रयीपैकी एक ब्रह्मसूत्र वेदव्यासांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये 4 अध्याय आहेत आणि अधिकरण आहे. ओके, मेन ब्रह्मसूत्राला आपल्याला जास्ती सूत्रांपेक्षा मुख्य म्हणजे 4 सूत्रांमध्येच 555 सूत्र आहेत, पण अख्खं ते सगळे तिन्ही खंड आणि 555 सूत्र अन्वयसहित अर्थासहित समजून घेणे आपल्यासारख्या प्रापंचिकाला इम्पॉसिबल आहे. त्याच्यासाठी 1 तास तरी लागतोच, ते पण दिवसरात्र तुम्ही अभ्यास केला तर त्यासाठी मग हे मराठीमध्ये आपण प्रापंचिक साधक आणि त्यात हे 4 सूत्र कसे बसवायचे त्याचा आपण ॲक्च्युली अभ्यास करतो सध्या. आणि ह्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जी समजली ना, तुम्हाला समजलीचा अर्थ कळणं, वाचून कळणं, अभ्यासाने कळणं आणि आपण रोज त्या अनुसंधानात राहतो की नाही, तो म्हणजे सर्वात मोठा विषय अध्यास. म्हणजे अध्यासाच्या बाबतीत डॉक्टर काकांनी लिहिले की शास्त्रकारांनी अध्यासाचा गळ्यात बांधला आहे साप. एवढं आपल्याला, म्हणजे मी अध्यासची पाटी गळ्यात अडकून फिरतो किंवा फिरते असा अर्थ आहे. कारण आपण अध्यास म्हणजे जे आपण भ्रम झालाय आपलं, कसं आपल्याला सर्प रज्जूचा भ्रम होतो आणि हे सगळ्यांना मान्य आहे की मला भ्रम होतो, हे आपल्याला रोजच्या जीवनात मान्यच आहे. मग असं मला सारखं जर भ्रम होत असेल तर मग अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्यामुळे मी भ्रमित नाही राहणार काही क्षणापुरती तरी. 24 तास नाही शक्य, कारण ती साधनाच आहे. मग त्याचं नाव काय? तर मग आपण त्या संदर्भात अधिष्ठानचा विचार केला आणि त्याच्यामुळे भ्रम नाही. का बरं नाही? कारण ते सच्चिदानंद आहे, त्रिकाला बाधित आहे, चित आणि आनंदमय, म्हणजे फॉरेवर ती स्टेट आहे. ती आपल्याला अचीव करायची, हे आपलं टार्गेट. म्हणून आपण होका यंत्र, शास्त्राभिमुख, जीवनाभिमुख, आनंदाभिमुख. आणि तुम्हाला कसं कळेल की तुम्हाला हे सगळं ऐकून आनंदी आहात का तुम्ही रोजच्या जीवनामध्ये? तर शांती, तृप्ती, समाधान, प्रसन्नता, आनंद, हे 5 गोष्टी आपल्यामध्ये वाढता आहेत का, ह्याचा अर्थ तुम्ही दुसरं चेकिंग नाही आहे ह्याच्यामध्ये. बाकी ठिकाणी कसं काहीतरी अभ्यासाचे टर्मिनॉलॉजीज असं तुम्हाला चेक करायचं आहे, तुम्हाला किती येतं आहे जातं आहे हे नाही. आतून तुम्ही आतली स्टेट म्हणजे मोस्टली आंतरिक साधना कशी 2 प्रकारची असते. बाह्य अभ्यास तर करायलाच पाहिजे, पण त्याचं बाय प्रोडक्ट म्हणून जी प्रसन्नता लाभते आपल्याला, तर आपल्याला कळतं की उत्तर प्रसन्नता वाढते म्हणजे हे मला कळतं आहे आणि मी हे अप्लाय करते. तर त्याचं मेन ॲप्लिकेशन हा आपला विषय असणार आहे. त्यामुळे आणि त्याच्यासाठी छोटे छोटे उदाहरणं, अध्यास समजण्यासाठी खूप खटाटोप करायची आपल्याला. जवळजवळ 6-7 प्रवचनांमध्ये अध्यास सुरूच आहे. जोपर्यंत तो आपल्या गळी उतरत नाही ना, की मी अध्यस्त असतो. शरीर सर्वात पहिले, मी म्हणजे माझं शरीर, त्यालाच मी एवढा अटॅच्ड आहे आणि ते येणारं जाणारं आहे शरीर. सगळ्यांना आपल्याला दिसतं, कळतं. 6 अवस्था आपल्या झाल्या आहेत. लक्षात आहे कोणाला? अस्ति जायते वर्धते, हां, विपरिणमते, म्हणजे क्षीयते आणि म्रियते. हे सगळे टर्मिनॉलॉजीज थोडे लक्षात ठेवले ना, तर आपण कोणाच्या घरी समजा बारसाला जातो तर आपल्याला लगेच कळतं अस्ति जायते स्टेट सुरू झाली. कुणाच्या घरी आपल्याला म्हातारपण आलेले असते की ह्याची क्षीयते, आता मग जातात, म्रियते. तर बघा हे किती डायनॅमिक्स चेंज होणार आहे. आणि ह्याच्यामध्ये एक अनचेंज्ड गोष्ट आहे जी सातत्याने असते, ती म्हणजे काय? त्याचा आपल्याला वेध घ्यायचा आणि त्यालाच जिज्ञासा म्हणतात. ब्रह्म जिज्ञासा. जिज्ञासा म्हणजे काय की ही पुढची काय आहे, अशी कुठली गोष्ट आपल्याला शांती अशी थोडीशी मिळते, पण कंटिन्यूस शांतीच्या शोधात आपण सगळे आहोत. आणि आपण सगळं कर्मजन्यच प्रयत्न करतो ज्याच्यासाठी की, आणि थोड्या वेळ बरं वाटतं ना, जसं चहा पिला केला बरं वाटलं, पण खूप चहा पिला तर उलटी होते, आपण ते उदाहरण घेतलं आहे. तर मग कर्मनेच आपल्याला सुख शांती मिळते असा आपला एक निष्कर्ष मिळत नाही. स्टेबल सुख शांती मिळत नाही असा आपण एक निष्कर्ष. मग त्याच्या पुढे आपण थोडं ध्यान, थोडं साधना, वाचन करतो, नामस्मरण करतो, मग आपल्याला कळतं अरे ही शांती वेगळी आहे. असं हळूहळू साधक आहे ना तिकडे वळायला लागतो.
आपण गतीचा पण विचार केला, जीवन गतिशील आहे. गती म्हणजे चेंज होत राहतं. प्रत्येक गोष्ट ह्या ज्या 6 अवस्था आपण घेतल्या, चेंजेस, कुठलीही गोष्ट एकसारखी तशीच्या तशी नसते. आता ह्या सगळ्या गतिमान जे तत्व आहे, त्याच्यामध्ये एक तत्व आहे ज्याला गती नाही. आपण तो विचार केला होता आणि तो म्हणजे काय? त्याला अधिष्ठान. अधिष्ठान, अनुसंधान, अध्यस्त हे 3 कंटिन्यूस तुम्ही फक्त हे 3 लक्षात ठेवलात ना आणि त्याच्यामध्ये अध्यस्त कसं आहे, सगळ्या बाजूने फाकणार. सगळ्या बाजूने तुम्ही अध्यस्थाचा विचार कराल तर वा, ह्यांची साडी किती छान आहे, कलर किती छान आहे, डिझाईन किती छान आहे, तिचा ड्रेस चालला ना, विषयाला फाटे फुटले. पण जर तुम्ही फक्त अनुसंधान, आता मला यांची साडी खूप आवडली, पण मला माझं अनुसंधान मी कसं केलं, अरे ह्यात तर कृष्णाचा रंग आहे, ह्याच्यात मोरपंख आहे, श्रीकृष्णाचा रंग आहे, मी तिकडे माझी लगेच मला वाटलं मी विषयांमध्ये अडकते. तर हा, ही माझी एक मी एक्झाम्पल दिलं, स्वतःचं एक्झाम्पल, की आपल्याला ना जीव जगत ईश्वर ब्रह्म असं आपल्याला ती दृष्टी सारखी वळवायची. कारण मग मी जर जास्ती ह्याचा विचार केला अध्यात्माचा, तर मला मग कुठून घेतली हो, कितीला आली हो, मला मिळेल का, पुढच्या वेळी तुम्ही चालू म्हणजे माझं हे राहिलं बाजूला. तर ह्याला काट द्यायचं, फालतू फालतू विचाराला काट आला. मला, मी असं नाही म्हणत आहे की मला नाही आला, पहिले तर ॲक्सेप्ट करायला पाहिजे की मला येतो आहे. पण मग मी नंतर लगेच ते आपल्याला दृष्टीनं ट्रेनिंग करतो आपण स्वतःलाच. चाललंय आता माझं तिकडे लक्ष ना, पण मग नाही, कृष्ण कृष्ण आला, श्रीकृष्ण आले, माझे गुरु आले, मग आलो परत आपण इकडे. असं दिस इज हाऊ हे आपल्याला अप्लाय करायचं. त्यामुळे फक्त तुम्ही अध्यस्त, अधिष्ठान आणि अनुसंधान, ह्याला आता मी जे उदाहरण दिलं त्याला म्हणतात अनुसंधान. अनुसंधान कुणाचं केलं? तत्वाचं केलं. माझ्या समोर तर काहीच नाहीये, पण तरी झालं ना माझं. ते मला दिसत नाहीये डोळ्याला, पण माझी गाडी आली जागेवर जिथे मला पाहिजे आहे तिकडे. तर हे जे अनुसंधान असतं ते गतिरहित तत्वाचंच असतं. बाकी सगळे जे अध्यस्त आहे ते गतिमान आहेत. तुम्ही एखादी गतिमान, तुम्ही गाडीत बसला, गाडीत चालणार, गतीवाल्या तत्वाला धरून ठेवलं तर तुम्ही पण गतीमध्ये जाणार. आणि आपलं शरीर गतिमान आहे म्हणून आपण कधीच रहित होणार नाही, हे लक्षात ठेवा. कधी नाही, कारण आपलं शरीरच चेंजेसमधनं जातं आहे. पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. 5 प्रकारचे आपले शरीर आहेत. 5 कोश आहेत आपल्या शरीराचे. सगळ्यांना माहिती असतील ते, है ना? अन्नमय कोश, मनोमय, विज्ञानमय कोश, ज्ञानमय कोश, आनंदमय कोश. हे सगळे इतके सगळे चेंजेस ह्याच्यामध्ये इंटरनली रोज होतात. मग आपण गतीच्या बाहेर नाही, आपल्याला गतीमध्येच राहतोय. पण काय करतोय ह्या सगळ्या अभ्यासाने, आपण जे गतिरहित तत्व त्याचा सतत विचार करून त्याला असं धरून, मी आईच्या बोटाचं उदाहरण दिलं होतं, की तिचं बोट धरून चाललो तर आई जिथे जाते तिथे पण पोचतो. तसं गतिरहित तत्वाला जर आपण धरून ठेवलं, म्हणजे आपण अनुसंधान केलं त्याचं थोडं तरी, दिवस रात्र मी नाही म्हणत, कारण आपल्याला प्रपंच पण करायचा आहे. आपण नुसतं त्याचाच विचार केला तर मग जे गतिमान आपलं कुटुंब गतियुक्त आहे. जीव जगत ईश्वर ब्रह्म पैकी माझा देहानंतर तुम्ही आले, हे सगळे जगताचा भाग झाला, तुम्ही सगळे गतीमध्येच आहे. मी असं नुसतं ह्यालाच धरून राहिलं तर मी काम कसं करायचं. पण हे संत करतात म्हणून त्यांना जीवनमुक्त म्हणतात. ते अनुसंधानात असून, गतिरहित अनुसंधानात राहून गतिमान मोठं मोठं कार्य केलेलं आहे त्यांनी. मग ते जर करू शकतात तर मग आपण का नाही. म्हणून एक पठडी आहे की देवापेक्षा शास्त्र श्रेष्ठ. तुम्ही म्हणाल असं काय बोलते ही, मोठ्या देवापेक्षा शास्त्र, मी म्हणेन की देवापेक्षा ब्रह्मसूत्र श्रेष्ठ आहे. आली ना पंचायत, तुम्ही म्हणा असं कसं बोलते ही, देवाला का? कारण त्या देवाबद्दल शास्त्र आपल्याला माहिती करून देतं. नुसतं मी देवदेव करत बसले आणि मग मला काहीच त्याच्याबद्दल माहिती नाही. एक दगड आहे, त्याला रोज कितीतरी दिसतात ना आपल्याला पूजा करणारे, त्यांची उन्नती काहीच नाही होत. तेच कर्महार, टिक्का, आरती, पुढे विचार नाही. पण समजा आज मला त्या दगडात देव कसा आहे ते जर मला कळलं शास्त्रामुळे, वेदांत शास्त्रामुळे, तर मग ऑब्व्हियसली शास्त्र देवापेक्षा श्रेष्ठ. आता हे मला कळलं. शास्त्रापेक्षा गुरु श्रेष्ठ, संत श्रेष्ठ. कारण का?
कारण त्यांच्यामुळे मला देव, शास्त्रामुळे देव कळतो, पण संतांमुळे मी संत कसं व्हावं किंवा मी संतांनी जी स्टेट आहे ती माझी पण प्रत्येक साधकाचं हे ध्येय पाहिजे. नुसती समर्थांची आहे, त्यांची पूजा, त्यांचं दासबोध नाही, पण मला त्यांना पण तेच अपेक्षित आहे साधकाकडनं, की मी म्हणून त्यांनी मला नक्की माहिती नाही, पण एका साधकांना त्यांनी तो अनुभव दिला आणि म्हणाले की आता ते तुझ्या बळावर पाहिजे, मी जो तुला अनुभव दिला तो माझ्या बळावर, तो स्वबळावर आपण अपरोक्ष ज्ञान जे म्हणतात आहे ते प्रत्येकाने, गुरु असू दे नसू दे, पण आपलं सगळ्यांचं ते ध्येय पाहिजे की एक ना एक दिवस ही जी स्टेट आहे मी एक क्षणाकरता का होईना, आणि आपल्याला लक्षात तर राहणारच नाही, कारण जसं आपण ऑलरेडी आपलं रिव्हिजन झालं आहे की ते असं ज्ञेय प्रमेय प्रमात आपलं सगळं झालेलं, असं लक्षात ठेवण्यासारखं काहीच नाही आहे, प्रमाणांच्या बाहेर तो विषय आहे, म्हणून आपण त्याला अपरोक्ष ज्ञान मिळतो. आता हे अपरोक्ष ज्ञान का बोलतो, थोडासा किचकट विषय आज. त्याला म्हणतात ख्याती. मी ऐकली असेल, एक शब्द आहे त्याला ख्याती, मी ते वर्ड बाय वर्ड एक्सप्लेन करेन. एखादी गोष्ट जर आपल्याला समजत नाही ती समजून घेण्यासाठी ख्याती सांगितली जाते. आता आपण खूपदा अध्यास ऐकला, मला वाटतं सगळ्यांना अध्यासची क्वालिटी माहिती आहे, अध्यास म्हणजे काय. आज आपण ख्यातीचा विचार करणार आहोत. ओके, तर ती लिहूनच, म्हणजे जर तुम्हाला शक्य असेल तर जायला फर्स्ट वर्ड माहिती आहे का ख्यातीचा? नाही नाही, बघायचं नाही, कुठलाही चालेल, एकही. ख्यातीबद्दल, ख्यातीचे 5 हे आहेत, एक तरी शब्द. करेक्ट, गुड गुड, व्हेरी गुड. हा, येस, राईट. ओके, तुम्हाला केलं होतं डिस्कस? नाही, जायशी केलेलं फक्त डिस्कस, पण ताईंना थोडं आयडिया असेल, कारण मला माहिती नाही, पण होऊ शकतं त्यांना नंतर कळेल की हो हे बोलत होते, कदाचित ते ख्याती असं म्हणून नाही, पण हे शब्द एक नवीन शब्द, जसं आपण अध्यास घेतला, अधिष्ठान घेतलं, गती घेतला, आता हे सगळं ना ह्याचं ग्रॅमर आहे ब्रह्मसूत्राचं, तर तसा एक शब्द आहे ख्याती. अध्यास चांगला अगदी व्यवस्थित समजण्यापेक्षा माझा निर्णय झाला की आता हे अध्यस्त आहे, ख्याती आपल्याला हेल्प करते. ती कशी? आता ख्यातीमध्ये सर्वात फर्स्ट वर्ड आहे सत. मी पूर्ण एकदा बोलते, सत, असत, विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्या. खूप जड झालं, ओके, पण आपण ब्रेक करूया ते. ख्याती इज इक्वल टू हे 5 मिळून एक वर्ड ख्याती. तर सत, असत, विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्या. अनिर्वचनीय, विलक्षण, मिथ्या. बस हे तुम्ही नुसतं सारखं सारखं हे कुठल्या पण प्रसंगाला तुम्ही हे ना हे खूप काम कर, तुम्ही त्या भ्रमामधून कमीत कमी तुमच्याबरोबर 4-5 वेळा जर तुम्ही तुमच्यापुरतं जे मोकळं मोकळं व्हाल त्या सिच्युएशनमध्ये. पण ह्याचा अभ्यास करावा लागतो, कारण हे पहिले कुठलं पण नवीन शब्द शिकताना आपल्याला थोडं जड जातो, मग आपण जसं जसं वापरतो तसं तसं आपल्याला ती माइंड ट्रेनिंग सारखंच आहे. तर ख्याती आपल्याला सत आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आता हे कुठे लावायचं, हे आपल्या देहाला लावायचं आणि आत्माला, देह आणि आत्मा. आता सत, देह सत आहे का, तुम्ही नाही सांगायचं सगळ्यांना, व्हेरी गुड. देह सत नाही, कारण देऊ शकाल का? देह सत चेंज होतं आणि शेवटी जाणार. म्हणूनच मी ठरवलं थोडा डिफिकल्ट विषय पण मी घेणार आहे, कारण मला माहिती आहे तुम्हाला समजलं. व्हेरी गुड, तर टिक करा, देह सत नाही. आता आत्मा सत आहे का? का बोलता असं तुम्ही? कमीत कमी हा तुमचा निर्णय आहे आणि तुमची श्रद्धा आहे, बरोबर, प्रूफ तर नाही आहे त्या गोष्टीला, पण संतांच्या वचनामुळे तुम्ही बोलता, असं ठामपणे सांगायचं की हे संतांचं वचन आहे, माझी श्रद्धा आहे, बस. कारण आपल्याला प्रूफ नाही, आपण जमा करतोय ते सध्या. झालं, म्हणजे सत काय आहे, आत्मा आहे, असत देह आहे, सत देह नाही. पहिलं क्लिअर झालं, ख्यातीचा पहिला पार्ट. हा खूप डिफिकल्ट विषय, पण मी सिम्प्लिफाय करून सांगते तुम्हाला. दुसरी गोष्ट, आणि मी तुमच्याकडनंच उत्तर घेते, मी काय नाही सांगत. असत, देह असत आहे का?
आता थोडा विचार करून उत्तर द्या, ताबडतोब देऊ नका. विचार करा देहाच्या 6 स्टेट्स जे मी तुम्हाला बारकाईने सांगितलं आहे. देह असत आहे का? देह असत आहे. तुमचं काय म्हणणं आहे? असतच देह असत का? परत तेच ना म्हणजे कारण तो बदल केव्हा जाणार प्रश्नच खुश आहे तुमच्या उत्तरावर रिअली. मला तर काहीच सांगायचं नाही तुम्हाला. करेक्ट. कारण 6 व्हेरी गुड. फर्स्ट आन्सर ह्याच्याकडं असत आहे. ऑफकोर्स असत आहे. कारण आज अशी दिसणार आहे, थोड्या वर्षाने मी पहिले अशी, म्हणजे हे चेंजेस आहे. म्हणून ते त्रिकालामध्ये तसं तसं नाही बदल. व्हेरी गुड. मग आता क्षणी बदलत असतं. मी तू खूप वर्षांनी सांगितलं दर क्षणी आपले इव्हन हे बदलत असतात सगळे. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. देहाला लागून जो कुठला व्यवहार आहे, जगताला लागून, ब्रह्मांडाला लागून सगळं करेक्ट. म्हणजे आता देह सत नाही. आपण कसं आता भाषाला लावून घ्यायचं आहे. देह असत पण नाहीये. झालं, तुम्ही दोन्ही तुम्हीच मान्य केलं ना, देह सत पण नाहीये आणि असत पण नाही. म्हणजे हे विलक्षण नाहीये का? ही गोष्ट विलक्षण आहे का? वाटते ना. एका वेळी तुम्ही म्हणताय की देह सत आहे. आता ना हे सगळं काय झालेलं आहे, शंकराचार्यांनी पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, 6 दर्शनं ते पंडित बसलेले आहेत आणि ती चर्चा सुरू आहे. मग असा विचार करून करून त्याने जे फिल्टर करून सांगितलंय की किती डिफिकल्ट आहे आत्मा एक्सप्लेन करायचा. पण मग आपण एखादी गोष्ट एक्सप्लेन करायला जे आहे त्याच्या बेसिसवर करतो. देहाच्या अनुषंगाने आपल्याला आत्मा समजून घ्यायचा आहे. म्हणून पहिले आपण आपला देहाचा आपण विचार करतो. ते एक्सप्लेन करण्यासाठी ही ख्याती आहे. पुन्हा पुन्हा आपण ती अप्लाय करणार. तर देह सत नाही, देह असत पण नाही, म्हणून तो अनिर्वचनीय. अनिर्वचनीयचा अर्थ आता सगळ्यांना सिंपल माहिती. मला बोलता येत नाही. मला धड मी आता म्हणते की सत आहे, धड मी आता म्हणते असत आहे, म्हणूनच तिसरं झालं अनिर्वचनीय. आणि असं जे काही आहे की मला कधी खरं, म्हणूनच ते विलक्षण. कळलं केवढं सिंपल आहे. सुरुवातीला एकदम डिफिकल्ट वाटत होतं ना, सत असत अनिर्वचनीय विलक्षण मिथ्या, असं खूप मोठं काहीतरी बोलल्यासारखं वाटतं. पण खरंच आहे का असं? ही रोजची भाषा पण आपण शास्त्रोक्त पद्धतीने त्याचा अभ्यास करतोय. कुठेतरी तुम्ही असं एकदम बोलाल तर लोकांना म्हणेल काय, पण जेव्हा तुम्ही एक्सप्लेन कराल तर हो असं आहे. इट इज व्हेरी सिम्पल. ओके. तो सत क्लिअर झालं. देह माझा सत आहे नाहीये, देह माझा असत आहे नाहीये, आणि म्हणूनच अनिर्वचनीय आहे, आणि म्हणूनच विलक्षण आहे, आणि म्हणूनच नित्य आज आहे उद्या नाही. आलं. बस हा खूप डिफिकल्ट पार्ट आहे ब्रह्मसूत्राचा. ख्याती तुम्हाला कळली आणि समजली, आणि तुम्हाला 100% कळली, कारण सगळ्यांनी उत्तरं, कोणी कन्फ्युज्ड नव्हतं इकडे. सगळ्यांना क्लिअर माहिती होती सत काय आहे, असत काय. म्हणून मी म्हणते ना, रिकॅपची गरज नाही. कारण ऑलरेडी छान कळलेलं आहे. पण हा विषय परत परत येणार आहे. कारण आता आपण हे सगळं कशाला अंडरस्टँड करायला बोललो? देहाला. परत देह म्हणजे काय आहे? अध्यास आहे. म्हणून अध्यास गळ्यात बांधायचा आहे. कळलं? शास्त्रकारांनी अध्यासाचं का परत परत पुनरावृत्ती? कारण देह म्हणजेच अध्यास आहे, आणि मी माझ्या देहाशिवाय तर विचारच नाही करत. मग जेव्हा आपण अध्यासाचा विचार करतो, तो काही असा मोठा फॅन्सी शब्द वगैरे असा काही नाही आहे. अध्यास म्हणजे देह, माझा देह, तुझा देह, जगताचा देह, आणि आपण सतत त्या व्यवहारातच असतो. म्हणून आपल्याला तो सारखा विचार, जोपर्यंत पहिल्या सूत्राला आपण पोचतो तोपर्यंत ही पूर्वतयारी चालू आहे. सो टुडे ऑल क्लिअर. अध्यास, अधिष्ठान, अनुसंधान, ख्याती. आपण ख्यातीपर्यंत आज आलो. ओके. हां, आता हे सगळं समजून आपला निष्कर्ष असा निघायला पाहिजे. म्हणजे मी आता हे एक वाक्य बोलणार आहे, ते करेक्ट आहे की रॉंग आहे ते तुम्ही सांगा. ओके. देह हा आत्म्यावरती अध्यस्थ आहे. सगळ्यांना करेक्ट? बरोबर. आता आपण जे देह हा आत्म्यावरती अध्यस्थ आहे, कारण ते एकच आहे जे गतिरहित आहे,
जे अधिष्ठान आहे, जे आत्मा आहे आणि माझा देह, मी देह असा का वाटतो, हा भ्रम का आहे मला, मी देह आहे, कारण त्याला अधिष्ठान, त्याच्या आत्म्याचं अधिष्ठान आहे. ओके, आलं ना लक्षात? म्हणजे अ, अधिष्ठान हा शब्द, त्याला व्हॅलिडिटी कधी येते, त्याला व्हॅल्यू कधी येते, अध्यस्थ असला तर. आलं ना? व्हेरी गुड. हे रिलेशन लक्षात आलं ना तुमच्या? अधिष्ठानाला जर अध्यस्थच नाही तर अधिष्ठानही नाही. जेव्हा तुम्ही अधिष्ठान बद्दल बोलता तेव्हा अध्यस्थ असतोच. सर्परज्जू, शिंपली चांदी आपली झालं, आपलं ते झालं आहे. आकाश निळाई है ना, आकाशाची निळाई, आकाश आहे तर निळाई आहे ना, निळाई आहे म्हणून आकाश आहे. दिस इज ऑल इंटरलॉक्ड. अंडरस्टँड? तर अधिष्ठान शब्द आपल्याला हे बोलावं लागतं कन्सेप्ट क्लिअर करायला, की अधिष्ठान शब्दाला व्हॅलिडिटी अध्यस्थ आहे तोवर आहे, अध्यस्थ नाही न अधिष्ठान. व्हेरी क्लिअर? आता उपाधी हा टॉपिक आपण थोडा कारण आता तुम्हाला ख्याती समजवली, तर मग आता उपाधीचं थोडं डिटेल डिस्कशन थोडं वाचून कुठून तुम्हाला इन्फॉर्मेशन काढता ते काढा, माझ्याकडे आहे, पण असंच इंटरॅक्टिव्ह असेल. ओके, तो मी आता आहे हा वर्ड, पण मी आजला नाही घेतोय तो, तर आज व्हेरी फर्स्ट आपलं खूप दिवसाने, पण छान आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवलेलं आहे. ओके, आणखीन एक वाक्य आहे अध्यासाचं स्पष्टीकरण करण्यासाठी. अचेतन देहावरती, लक्षात ठेवा, अचेतन देहावरती वृद्धत्वाचा अध्यास होतो. मान्य सगळ्यांना? नाही कळलं असेल तर प्लीज मला विचारा. अचेतन अचेतन देह असेल तर मग त्याच्यानंतर संपलंच ना, दॅट इज, त्याच्यानंतर वृद्धत्व कुठून येणार? अचेतन, आपण जेव्हा परमार्थाचा अभ्यास करतो तेव्हा आता नॉर्मल चेतन आपण केव्हा बोलतो, हा रुमाल हा अचेतन आहे. नॉर्मली आपण देहाला चेतन बोलतो, सचेतन, कारण का तुम्हाला हालचाली दिसतात, देहाला आपण बोलतो. पण मृत शरीर जर पडलं असेल तो पण देहच आहे, पण त्याच्यामध्ये हालचाल नाही आहे. मग तुम्ही म्हणाल का की हा अचेतन आहे? काय म्हणाल? आत्मा आहे ना त्याच्यामध्ये. मृत आहे ना, कुठे आत्मा आहे? हा, तर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की आत्मा जातो तेव्हाच शरीर मृत होतं हा ना. हा, पण तुम्हाला असं म्हणायचं आहे की जो मृत आहे तिकडे आत्मा नाही आहे, म्हणजे ब्रह्म नाहीच आहे, त्याच्या आत नाहीये, डेफिनेटली त्याच्या आत नाहीये, असं होऊ शकतं. नाही नाही, ठीक आहे ना, त्यांना त्यांचं हा राईट, तुम्हाला काही लोकांना कळलंय, काही नाही, पण छान आहे, क्लिअर कॉन्सेप्ट. तुम्ही म्हणजे ना, माझी अशी अपेक्षा आहे की म्हणजे द मोमेंट तुम्ही असं म्हटलं, हा मोमेंट त्यांनी असं म्हटलं हा आत्मा नाहीये तिथे, हा पण आपण विचार करतोय, पण ऍट द सेम टाइम आपण म्हणतोय की आत्मा सगळीकडे आहे, म्हणजे ब्रह्म सगळीकडे आहे. नाही नाही, ते आपल्याला कुटस्थ चैतन्य नावाचा भाग येणार आहे. जेव्हा देहाला, देह आहे ना आपला, आकार आहे, सावयव आहे, त्याच्यामध्ये जे बंदिस्त चैतन्य जेव्हा असतं तेव्हा ते आत्मा असतं. ओके, तर देहामध्ये आत्मा नाही, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण जेव्हा घट फुटतो ना, तर त्याच्यामधलं जे आकाश ते ऑलरेडी बाहेर आहे, तर तो आत्मा परमात्मा म्हणजे ब्रह्म. पण तुमचं टेक्निकल म्हणणं बरोबर आहे, ब्रह्मामध्ये आहे, आत्म्यामध्ये पण नाहीये, ब्रह्म त्याच्यावर. आत्मापेक्षा वेगळा नाही. जसा हवा, दिल्लीची हवा आणि मुंबईची हवाच आहे ना फायनली, तर तो थोडा पार्ट आपण नंतर घेऊया. म्हणजे हे जे, हा जो आत्मा कन्सेप्ट आहे ना, आपल्या देहाच्या आकाराला धरून आहे. इथे ब्रह्म आहे, माझ्या आत पण ब्रह्म आहे, पण मी देहाने सीमित आहे म्हणून मी त्या देहापुरती आत्मा बोलेल त्याला. पण आत्मा आणि ब्रह्म एकत्रच असतं. अंडरस्टँड? हे क्लिअर? तुमचं म्हणणं टेक्निकली बरोबर आहे. आता आपण रोजच्या ह्याच्यामध्ये सचेतन, एखादी हालचाल झालेली गोष्ट आपण जेव्हा बघतो त्याला आपण चेतना आहे असं म्हणतो, पण पारमार्थिक दृष्ट्याने देह हा अचेतनच असतो, कारण त्याला अंत आहे. तर एकच चेतन तत्व आहे, ते म्हणजे ब्रह्म. पारमार्थिक
आपण आता 3 सत्तेबद्दल बोलणार आहोत. ओके, तो पारमार्थिक 3 प्रकारच्या सत्ता असतात. एक व्यावहारिक सत्ता, म्हणजे मी जागेपणी जागृत अवस्थेत जे सगळं आपण करतो कर्म, त्याला आपण व्यावहारिक सत्ता बोलतो. दुसरी सत्ता असते प्रातिभासिक सत्ता, म्हणजे स्वप्न अवस्थेतील. मी झोपते पण मला स्वप्नात काहीतरी दिसतं, म्हणजे ते पण एक जग असतं, मनोराज्याचं जग असतं ते. ओके, तर ती जी सत्ता असते ना, ती प्रातिभासिक सत्ता असते आणि दिवा स्वप्न पण त्यातलाच भाग झाला हा. मनोवैरी म्हणतात त्याला. आता बसलो आहे, बोर झालं आणि मला पिकनिक आठवते, वॉटरफॉल आठवतंय, मी प्रातिभासिक सत्तेतच आहे, जागृत अवस्थेमध्ये. कारण मी दिवा स्वप्न बघते, म्हणजे हा झाला आपला वैरी. तो अतिशय पारमार्थाला वर्ज्य आहे. हे अगदी समर्थांपासून सगळ्यांनी ठामपणे सांगा, मोस्टली आपण त्याच्यातच असतो, म्हणून नामस्मरण टाकायचं आहे आपल्याला. आणि तिसरी जी पारमार्थिक सत्ता असते म्हणजे सतत ब्रह्माचा विचार, आत्मा. आता तुम्ही जर आत्मा ही अशी कशी म्हणाली की देहामध्ये आत्मा नसेल, हा जर तुम्ही विचार जर सुरू करताय ना, आता इकडे सुद्धा तुम्ही पारमार्थिक सत्तेमध्ये आहे. म्हणजे सतत आत्मा, ब्रह्म, गुरूंचा विचार, संतांचा विचार. मोस्टली ही स्टेट संतांची असते, आपली नसते. आपण तसा करायचा प्रयत्न करायला पाहिजे. ओके, तर मग पारमार्थिक दृष्ट्या आपण देहाला पण अचेतन म्हणतो. हे कसं, ह्याचं मी डिटेल नंतर सांगेन. ओके, पण हा एक आपल्याला हा पॉईंट क्लिअर नाही झालेला आहे, आपल्याला तो क्लिअर आणखीन टेक्निकली करून घ्यायचा आहे. ओके, हां. जसे तुम्ही वाक्य म्हटलं होतं ना, की अचेतन देहाला वृद्धत्वाचा अभ्यास. वृद्धत्वाचा अध्यास होतो. अभ्यास होतो. हे म्हणण्यामागे काय कारण आहे. ह्या म्हणण्यामागे तेच, त्याचं नातं काय आहे तो आपल्याला विचारच करायचा आहे. ह्याच्यासाठी आपल्याला अध्यास ह्या गोष्टीचा विचार करायचा आहे की आता माझा देह मला मला जेव्हा मी म्हणते की मी म्हातारी झाली आहे, नक्की काय म्हातारं झालेलं असतं? मग हा अध्यास नाही का? केस पांढरे झाले तर मी म्हणेन की मी म्हातारी आहे. पण जर आपण शरीराचा विचार केला तर ही क्षीयतेची स्टेट आहे, त्याच्यानंतर म्रियतेची स्टेट आहे. म्हणून देहावर वृद्धत्वाचा अध्यास ऑलरेडी आहे. जेव्हा माझं शरीर, आता मला माझं शरीर खरं वाटतं, पण शरीर म्हातारं झालेलं आहे. जसं आकाशाची निळाई, वास्तविक शरीर म्हातारं नाही होत आहे ना. शरीर म्हातारं, वृद्धत्व पण हा भ्रमच आहे ना फायनली. जेव्हा तुम्ही शरीर भ्रम म्हणताय तर शरीरालाच होतोय ना वृद्धत्व. मग वृद्धत्व भ्रमच आहे की नाही? की तुम्ही म्हणाल नाही वृद्धत्व खरं आणि शरीर भ्रम आहे? मला सांगा नक्की हा पॉइंट. तुम्ही आत्ता सत असत अविलक्षण मध्ये काय बोललात? शरीर सत नाहीये, शरीर असत नाहीये, मग वृद्धत्व सत्य वाटतंय का? रोजच्या जीवनात आपल्याला सत्य वाटतं. मी किती पण पारमार्थिक असली तरी मी हेअर कलर करते. माझे केस पांढरे झाले आहेत, मी कलर लावणार. मला वृद्धत्व सत्य वाटते, व्यावहारिक सत्य वाटते. पण तसं अपेक्षित आहे, कारण माझ्या मुलांना पांढरे केस माझे नाही आवडत. मी मागे, तिला माहिती पूर्ण माझी पाठ, मुलं म्हणतात तू आजीपेक्षा जास्ती म्हातारी दिसते. बरं ठीक आहे, कुटुंबांनी सुखी नवऱ्याला नाही आवडत, त्यांच्या समाधानासाठी मी परत काळे काळे केले. ओके, मग मी वृद्ध होती की आता मी तरुण आहे? हे उदाहरण बसलंच, हे उदाहरण आलं लक्षात तुमच्या? वृद्ध कोणाला म्हणायचं? मग फायनली भ्रम आहे ना, केस काळे झाले तर मी तरुण, आता त्यांना मी तरुण वाटते. पण आहे का? आय एम 52. जे माझं शरीराचं क्षीयते आहे, धर्म तो आहेच ना. त्यांनी मला तरुण म्हणतात, हे आपल्याला का विचार करायचा? आता मूळ तुझा प्रश्न हा, का विचार करायचा? ह्यांनी मला म्हातारी म्हणणार, तू मला तरुण म्हणणार, तुम्ही मला आणि जाडी म्हणणार, काय म्हणणार? लोकांनी काय, जे काय मला बद्दल बोलता आहे ते अध्यस्त आहे, मला बोलत नाही, म्हणून मी ह्याचा विचार करू नये, ह्याच्यासाठी हा विचार करायचा. कारण तुम्ही जे सगळं बोलताय ते तुम्ही सगळं माझ्या देहाला धरून बोलताय. माझा स्वभाव जर चांगला नसेल तर मग माझा मन, माझी बुद्धी, ह्याच्या बेसिसवर, म्हणजे तुम्ही एक अध्यस्त गोष्टीवर जजमेंट देता आहे. तर मी ते कितपत प्रत्येकाचं मानायचं? मी फक्त श्री गुरु संत, माझे गुरु माझ्याबद्दल काय बोलतात, माझे संत काय बोलतात,
ह्याच्यावर लक्ष द्यायचं, फायनली अनुसंधानाकडे जायचं. म्हणजे हे फायनली सगळं मिथ्या आहे. फालतू विचार बंद करण्यासाठी अभ्यासाचा विचार करायचा आहे आपल्याला. आर यू अंडरस्टँडिंग? हे एक उदाहरण दिलं डॉक्टर काकांनी. त्यांनी लिपस्टिकचं पण उदाहरण दिलं होतं की लिपस्टिक लावली की मला वाटतं माझे ओठ लाल झाले आहेत. तर माझे ओठ, लिपस्टिक हे काय हा अध्यास झाला. ओठ लाल आहे हा अध्यास, भ्रम झाला. वास्तविक तसं नाहीये. हे पण तर देहच जर अध्यास आहे, सगळंच अध्यास आलं ना त्याच्यावरचं सगळं. हा जर एक आपला मुख्य विचार एकदा तयार झाला तर ना काय ह्याने काय होतं, मग असा विचार करून करून काय होतं, हळूहळू नॅचरली देहाच्या विषयी आसक्ती. येस, व्हेरी गुड. आसक्ती, ममत्व, स्वामित्व असतं. देह माझा आहे, आपण डिफरन्स घेतलाय तो. स्वामित्व असणार पण ममत्व, व्हेरी गुड. आसक्ती, व्हेरी गुड. हळूहळू आपल्याला फरक नाही पडत. आज मला आता लक्षात आलं, मी हे फक्त इकडेच आहे. घरी तर मी अगदी, पण जायचं असेल तर तसं आपण समजा लग्न समारंभात जातो आणि मी अशी गवाळी झाली तरी पण लोक मला बोलणार. म्हणून नीट साडीवाडी, रोज मी जीन्स आणि टॉप आणि मंगळसूत्र वगैरे घालून जायचं, कारण तसं हिंदू मॅरेज आहे तर हिंदूसारखं जायचं, म्हणजे आनंद होतो इतरांना पण. हा लक्षात आला पण कानातले नाही घातले, अरे ठीक आहे, फरक नाही पडत. आता हळूच कर, मी हे एक्झाम्पल उपाधी म्हणून टाकते आहे, ही उपाधी आहे. असलं तरी माझं बिघडत नाही, नसलं तरी माझं बिघडत नाही. हळूचकण एक डिफिकल्ट विषय टाकला आहे मी आपल्या पुढच्या डिस्कशनचा. माझे कानातली उपाधी आहे. का बरं उपाधी? हे असलं तरी मला फरक नाही पडत आहे, नसलं तरी मला फरक नाही पडत आहे. ह्याला आपण उपाधी म्हणतो. ओके, आता पुढच्या वेळी आपण त्याचं जरा जास्ती डिस्कशन करूया. आणि अशी माझी दुसरे एक डॉक्टर काका सांगतात, म्हणजे आता हे थोडं त्यांनी एक्झाम्पल दिलं म्हणून मी घेते, की त्यांच्याकडे एक गावात एक कर्नल होते, जे बरोबर 11 वाजता त्यांची गाडी ब्रिजवर येऊन उभी राहायची. तर लोक, जे जे काही लोक त्यावेळी असायचे ते म्हणायचे, बरोबर 11 वाजता यांची ना गाडी इकडे 11 वाजता येते. हळूहळू त्यांना खूप अशी प्रसिद्धी मिळायला लागली की हे टाईमचे अगदी 11ला. मग ते नॉर्मली त्यांचे यायचे. नंतर हळूहळू त्यांना असा ना दबाव यायला लागला, 11 वाजले की मी ब्रिजवर दिसायला पाहिजे. कारण लोकांनी अशी इमेज तयार केली होती त्यांची की 11ला, त्यांना अगोदर त्याचं काही घेणं देणं नव्हतं, पण नंतर त्यांना घेणं देणं करायला लागलं. अरे आज 11, आज 11 नाही वाजले का, कर्नल नाही आले का, म्हणजे आता काय, इमेज बिल्डिंग. ते नव्हते त्याच्यामध्ये पण ते त्याच्यात पडले. मग 11 वाजता गाडी घेऊन तिकडे पोचा, कारण लोक इतका मी ॲक्युरेट आहे टायमिंगचा, त्यांच्याप्रमाणे ते गाडी 11ला. असं आपण सगळेच इमेज बिल्डिंगच्या बळी. मी पारमार्थिक काय म्हणजे मी असेच कपडे घालायला पाहिजे तसे, ऑफकोर्स तुम्ही समाजात राहतात म्हणून एक बहिरंग जो आपला सांभाळला पाहिजे, पण जस्ट बिकॉज मी केशरी कपडे घातल्याने मी पारमार्थिक नाही होत. आणि समोरच्याने जर केशरी कपडे घातले, शेव केला आहे, काय रुद्राक्ष बिद्राक्ष घातल्या, तर भ्रमात पडू नका. ही व्यक्ती असू पण शकते, नसू पण शकते. जजमेंट स्वतःने घ्यायचे. त्यामुळे हे सगळं काय म्हणतात ना, स्मार्टपणे प्रपंच करायचा आणि स्मार्टपणे स्पिरिच्युअलिटी करायची. ह्याच्यासाठी हे सगळे उदाहरणं डॉक्टर, की कुठल्याही इमेज बिल्डिंग करणारी व्यक्ती असेल, ह्याचा अर्थ तो आसक्त आहे त्याच्या इमेजमध्ये. जॉबसाठी करायला लागतं, बँक आहे, बँकर सगळं, पण तेवढ्यापुरती. घरी आलं की आपण आपलं मूळ स्वरूप, जे आपलं आनंद रूप आहे, सच्चित आनंद, तिथे गाडी वळवायची. सारखं अधिष्ठानकडे, गतिमान ह्याच्यामध्ये जे गतिरहित आहे तिकडे आपली सारखं लक्ष सारखं वळवायचं असतं. म्हणून सारखा हा शब्द अध्यास, एवढे सगळे उदाहरण घेतलेले आहेत. मला टाइम सांगा. अनिर्वचनीय ख्याती ऑलरेडी आपली झाली आहे. हां, आणखीन एक पॉइंट आहे. मला सांगा, आधी जग येतं की आधी अहम येतो? थांब ना, एकेकाने, काकू सोडून. व्हेरी गुड. का असं बोललात? सगळे काही साधारण नाही, कसलीही गोष्ट असेल तर आपलं मी पहिला असतो ना.
आपण दुसऱ्याचा विचार नाही करत हे मी मला काय हवंय माझं. आता हा अहम कधीपासून येतो माणसामध्ये. तर आईच्या अशी नाळ तुटली की त्या मुलाचं अहम त्याचं जागं. त्याला भूक लागते, त्याला दिसायला लागते, इंडिपेंडेंट होतं आई. त्याचं सगळं. आणि तेव्हापासून ते त्याला त्याची देहबुद्धी Very त्याला good. चेतते. आणि तेव्हापासून त्याला म्हणून त्यांना लास्ट ठेवलंय, कारण अहम आणखीन ह्यांचं कसं सुंदर उदाहरण असं ना की मी डायरेक्ट थोडं डिफिकल्ट बोलणार असते, पण हे मध्ये बोलतात ना तर मला थोडी हेल्प मिळते की त्यांनी एक सिम्प्लिफाय केला, कारण आपली त्या जे स्टेप्स सांगितले त्याचे आणखीन डीप जाणार आहोत आपण. तेव्हा मी तुला सांगणार म्हणजे हा. सांगणार होते की त्याचं म्हणते तू शरीर पडलेलं असतं. हा हा अचेतन. अचेतन हा. आहे. त्याच्यासाठी ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरण आहे हा की पाण्याचे भरलेले माठ आहे माठ आहे. आणि वर चंद्र आहे. तर चंद्राचं प्रतिबिंब त्या माठामध्ये पडलेलं आहे अनेक घड्यामध्ये. पण ते माठ फुटले, पण तो चंद्र आहे. जरी म्हणजे हे नष्ट झालं तरी तो जसा आहे तसं छान. हे ब्रह्म सगळीकडे आहे. आपण घेऊ पण तो विषय, त्यांचा जो स्पेसिफिक प्रश्न आहे ना आपण तो घेणार आहोत, पण आत्ताची जी आपली लिंक आहे ना ख्यातीप्रमाणे ती आपण पूर्ण करूया. डेफिनेटली मला तुमचा डाऊट आलेला तुला लक्षात. हे करायचं नाही, आता doubt नाहीये. नाही, इट्स ओके, आपलं इंटरॅक्टिव्ह आहे विषय आपलं. मी डोक्यात ठेवते आणि मग परवा लिहिले मी परत. नाही मला आवडेल छान, कारण आणखीन एक पुढच्या वेळेला मग आपण थोडंसं Yes, yes. असं- होऊ दे आपलं आपलं विषयावर काही सुरुवात. असं काही प्रवचन नाही चालू आहे, इंटरॅक्टिव्ह अभ्यास आहे. म्हणजे add-ons म्हणा, हा. म्हणजे असे या दिलेत ना, ब्युटिफुल. तर आम्हाला सुद्धा चालना मिळेल की तर ते कुठे ते असे relate परवा करायला. मी Relate थोडंसं करायला. तुझं पुस्तक घेऊन गेले आणि मग मी विचार केला की आपल्याला ब्रह्मसूत्र काय कळालं, कारण हिने मला मोठं चॅलेंज दिलं की काकांशी बोलायचं. काका मला विचारते की तुला काय कळालं, मग मला काहीतरी सांगता आलं पाहिजे की मी ब्रह्मसूत्रात म्हणजे असं आहे एवढं मला कळालं, एवढं तरी मला सांगता आलं पाहिजे. म्हणून मी जरा विचार केला परवा. ते पुस्तक घेऊन हे केलं. आता हे करू ना, आता आजचं म्हणून तिला म्हटलं आज जरा मी सांगेल तेवढं थोडं जास्त घेऊन मला परत त्याच्यावर विचार करता येईल. पण आय एम व्हेरी हॅपी, सगळे म्हणाले की आधी अहम जागा होतो, कारण सगळ्यात आपण झोपतो सगळ्यात पहिले आपण मी उठली हे कळतं आपल्याला. तर अहम सर्वात पहिले आणि सगळ्या दुःखाचं कारण तेच. हा. आणि मग देहाला जाग येते, मग एकदा देहाला जाग आली की मग जगताला, मग आपण फॅमिलीमध्ये. तर ती सिक्वेन्स आहे, पहिले अहम मग देह मग जगत. सिक्वेन्सच नॅचरली जर आपण ऑब्झर्व केली तर हीच आहे. आता हा जो आपला अहम आहे तो आपण वापर कसा करून घ्यायचा, त्याचं हे सगळ्या ट्रिक्स हे आहेत, कारण त्याच्याशिवाय आपण पहिले अहम जागावतो म्हटलं तर तो देहाच्या पहिले जागावतो. म्हणजे मी हा ऑलरेडी पहिलेपासून आहे, आत्मा पहिलेपासून आहे, कुठे जात नाही. फक्त तुम्ही म्हणतात आता देह आहे, जागा झालो म्हणून मला कळलं की मी आहे, मी जागी झाली. कळतं आपल्याला, जे कळणारा भाग आहे तो अंतःकरण आहे आपल्याला, म्हणून कळतं मन बुद्धी चित्त अहंकार की मी जागी आहे. ओके. आता झोपमध्ये जेव्हा मी झोपलेली आहे, मला जेव्हा झोप लागते, माझ्यापुरती जगाचे अस्तित्व हे संपलेलं असतं. माझ्यापुरती जग आहे तसं असतं, पण मी झोपली ना मग मी त्याच्यातनं बाद आहे. ओके. आता गाढ झोपेमध्ये आपल्याला देहाचा विसर पडला, जगताचा तर पडलाच. ह्याचा अर्थ काय असतं, आपला अहंकार लीन झालेला असतो, म्हणून आपल्याला झोपून खूप सुख मिळतं. ही एक पण ह्याच्यामध्ये कसं, जेव्हा आपण झोपेतून उठतो तसे पहिलेचे संस्कार आहे तसेच असतात, म्हणून आपली फार त्याच्यामध्ये प्रोग्रेस होत नाही. एवढंच की आपल्याला भरपूर सुख वाटतं, रिफ्रेश होऊन उठतो. म्हणजे आनंद आपल्याला झोप थोडीशी लागली की आपलं अहमवृत्ती लीन होते, तर आपण म्हणतात ना साफ शांत अंतःकरण असतं, तर तो जो सुख सच्चित आनंद, पण तो हा जो झोपेचा तो ज्ञानमय नसतो. ओके. कारण ह्या 3 सत्ता आहेतच त्याच्यामध्ये, जागृत, प्रातिभासिक आणि आपण पारमार्थिक सत्तेत नाही आहोत, आपण प्रातिभासिक. झोप म्हटली की स्वप्न हे ते असणार आहे त्याच्यामध्ये. आता ह्यांनी जो सुंदर पॉइंट सांगितला, आईपासून अहम सुरू होतो. आणखीन थोडं मागे जाऊया. आईच्या पण पहिले आई कुठून आली, थोडं मागे जाऊया. तिच्या आईच्या ती चेन. चेन आहे.
म्हणजे जीव, परत आपल्याला ते जीव, जगत, ईश्वर, ब्रह्म. ब्रह्म, ईश्वर, जगत, जीव. आई जगताचा भाग आहे. जगताच्या पहिले होता ईश्वर आणि ईश्वराच्या पण पहिले कोण होतं? ब्रह्म. जेव्हा ब्रह्म, मग आपल्याला ब्रह्म विचार करताना आपण सगुण निर्गुण हा शब्द ऐकलेला आहे. खूप लोकांनी हे ऐकलं असेल, एको अहम बहुश्याम प्रजायते, हा विषय घ्यायचा आहे आपल्याला. म्हणून त्या आई म्हणाल्या, तर एको अहम बहुश्याम प्रजायेय प्रजायते, म्हणजे असं हा कन्सेप्ट आहे की ब्रह्म, जसं आपण म्हणतो सुरुवातीला सच्चिदानंद, मी एक आहे, मला बहु व्हावेसे ब्रह्माला वाटले, असं त्याचं एक्सप्लेनेशन आहे. आता तुम्ही म्हणाल की ब्रह्माला वाटतं म्हणजे कसं, त्याला काय देव आहे का वाटायला? पण जगाच्या क्रिएशन, सृष्टी उत्पत्तीमध्ये हे असं शास्त्रकाराने मांडून दिलं. थोड्या वेळेसाठी आपण ॲज्युम करू की ब्रह्माला एकटं कर्मेना असं म्हणतात. मला माझ्यासारखंच बघायचं, जसं म्हणजे असं वाटणं पण नाही म्हणणार त्याला. एको अहम बहुश्याम आणि जग क्रिएट झालं, इतकं फास्ट झालं, तुरंत सगळी जगाची उत्पत्ती झाली. असं सुरुवातीचं हे क्रिएशनच्या आपण बिगिनिंगला आहोत आता. म्हणजे हा अहम किती जुना, ब्रह्माचा अहम आहे. तो माझ्यामध्ये, मला अहम नाही असं होणारच नाही, कारण अहम किती पुरातन आहे, त्याला बॉडीची मर्यादा नाही. कारण ब्रह्माला एको अहम, मी तेव्हा अहम होता, प्रजा येते, मला मल्टिपल व्हावंसं वाटतं आहे. मग त्याचे आपण मल्टिपल्स, मग आपल्यामध्ये अहम आहेच आहे फ्रॉम द क्रिएशन. ओके. म्हणून मनुष्याला एकट्याला चैन पडत नाही. वैराग्य म्हणा, तुम्ही काही पण म्हणा, एकट्याला कधीच आपल्याला चैन पडत नाही. आणि म्हणूनच जर आपल्याला एकट्याला चैन पडत नाही, म्हणून ते ज्ञानेश्वर, तुझ्यामध्ये विठ्ठल का त्यांना दिसतं असं सगळ्यांना, कारण माझंच रूप तुम्ही, माझंच रूप तुम्ही, एको अहम बहुश्याम. जेव्हा मी मत्सर, द्वेष, कंपॅरिझन ह्याच्यामध्ये असते तेव्हा मलाच खटकतं हे तुमचे रूप. पण जेव्हा मी अनुसंधानात असते तेव्हा मला सगळ्यांमध्ये विठ्ठल सुद्धा, संतांना विठ्ठल दिसतो. म्हणून आपण कुठे कसा, जेव्हा मला एखादी व्यक्तीने हर्ट केलं असं आपण बोलतो, बरोबर आहे तुमचा, आपण बोलतो ना माझा अहम दुखावला. पहिले आपण कसं बोलतो, माझा अहम दुखावला, म्हणजे अगदी पुरातन माझी सुखरूपता मला वाटणारच, सच्चित आनंद. तिच्या बोलण्याने मला दुःख झालं, नॅचरल आहे ते, साहजिक आहे. अनुकूल, प्रतिकूल, संवेदना. म्हणजे मग जर मला दुःख झालं याचा अर्थ काय झाला, भ्रम झाला मला, आता माझा देह, मला वाईट वाटतं आहे. मग वाईटचं चांगलं वाटण्यासाठी काय करायला पाहिजे? तिने मला जे बोललं, तिने एखादा शब्द मला तू बोललीस एखादा, मला तो नक्की कुठे लागला आहे? माझ्या मनाला लागला आहे का? माझ्या बुद्धीला लागला आहे का? अंतःकरणाला लागला आहे का? कुठे कुठे लागला आहे आणि कशासाठी लागला आहे, ह्याचं जर आपण मनन चिंतन केलं तर आपल्याला आपले उत्तरं मिळतात. समजा खरोखरच माझ्याकडनं चूक झाली आणि समजा तू मला काय बोललीस, मी ती ॲक्सेप्ट केली, ती रेक्टिफाय केली आणि आपल्याला दोघींना आनंद झाला, असं व्यावहारिक सत्यावर करू शकतो. पण समजा असं मला वाटलं की नाही, तिला असं वाटलं ते वाटू दे, मला तिला काय वाटतं हे मला वाटायचं कारण नाही आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा मी बघून घेऊ, माझं शांतीने, मी माझं चिंता, मला तुला एक्सप्लेनेशन पण द्यायची नाही आहे. विचारलं तर मी देईन. एक हा ठेका आपण ठेवू शकतो, कारण असं रोज आपल्यामध्ये कोणी ना कोणी करणं, प्रत्येकाला आपण एक्सप्लेनेशन नाही देऊ शकत. तर मी माझ्या ह्याच्यामध्ये छान जगू शकते, कारण हे अध्यस्त आहे, मी माझ्या ह्याच्यात हे अप्लाय करू शकते. कधी करू शकते, कधी नाही करू शकत, इट डिपेंड माझ्यामध्ये 3 गुणांची वरखाली. मी जर सत्वगुणमध्ये आहे, सत्वरजामध्ये मी आहे, शबल सत्व, शबल रज, नॉर्मल रज, असं नॉर्मल शुद्ध रज गुण आहे, शबल आहे का, त्याच्या तुमच्या त्या गुणांच्या चढ उतारावर. आणि म्हणून गीता त्रिगुण विषय खूप विचार आहे. म्हणून तुम्हाला गीता खूप छान कळणार आता की गुणांची जी उतार चढाव होत असतो ना, त्याच्यामध्ये आपलं सगळा खेळ तो त्याच्यात आहे. म्हणून समाधी षटक नेक्स्ट आपला हळूहळू येणार हे सगळं टॉपिक. सत्वगुण वाढवावा, शुद्ध रजमध्ये राहायचा प्रयत्न करावा,
शक्यतो. आणि तमगुण झोपायला मला सत्वगुण नाही चालणार, झोपायला मला तमगुणच पाहिजे, अंधारच पाहिजे. झोपेसाठी तमोगुण वापरावा. जिथे जिथे तमोगुणाची जरूरत आहे तो वापरला जातो नॅचरली, त्याचं आपण काय करू नाही शकत. मुद्दामहून काय नाही करायचं, जे नॅचरल गुणाची स्टेट आहे ती मेंटेन होते आपण. असं हे सगळं आपण अप्लाय करू. आजच्या पुरते एवढंच. पुढच्या वेळी आपण उपाधीवर डिटेल बोलूया. आता शंकराचार्यांचा सिद्धांतच तोच आहे. ब्रह्मसत्य जगन्मिथ्या. जगन्मिथ्या. म्हणजे सगळं जे आधारित आहे ते ब्रह्मावरच आधारित आहे आणि बाकीचे जे सगळं आहे ते भागवत. पहिली त्यांची सुरुवात तिथूनच आहे. तेच. आणि भागवताची जी सुरुवात आहे श्रीमद भागवताची, तर ती इथेच आहे की ब्रह्मदेवाला असं वाटलं म्हणजे ओंकारामधून सृष्टीची Yes. उत्पत्ती झालेली आहे. प्रणव. आणि तेव्हा त्याला असं वाटलं की मी एकटा आहे, तर तसं नको म्हणून मग त्याने ती सगळी सृष्टी निर्माण करायचा खटाटोप केला. आणि मग ती पृथ्वी रसातळाला गेली होती. मग वराह अवतार झाला, मग ते पृथ्वी पुराण. रांडी. असं त्या सगळ्या गोष्टी भागवतामध्ये सुद्धा म्हणजे सुरुवात ही एकट्याला त्याला करमत नव्हतं म्हणूनच हा सगळा म्हणून बदल जेव्हा आहे. तुम्ही